हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील टॉपिक नंबर 9 सुरू करतोय. टॉपिकचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. पहा, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तुमचा प्रदूषण हा टॉपिक संपवलेला आहे. पहा, त्याच्यामध्ये आपण एकूण 3 प्रकार पाहिलेले होते. हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण असे 3 प्रकार पाहिलेले होते. त्याचाच थोडासा इथं देखील संबंध आहे. पहा, तो कशा पद्धतीनं ते तुमच्या लक्षात येईल. पहा, टॉपिकचं नाव काय आहे? आपत्ती व्यवस्थापन. आधी टॉपिकचं नाव समजून घेऊयात आपण. आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार कोणकोणते आहेत, आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे करून कोणकोणत्या आपत्तींचा या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. तुम्हाला जसजसं आपण शिकत जाऊ, जसजसे पॉईंट्स घेत जाऊ, तसतसं तुमच्या लक्षात येईल. पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण आपत्ती व्यवस्थापन या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. पहा, आपत्ती कशाला म्हणायचं तर पहा, तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर अचानकपणे एखाद्या वेळेस तुमच्या घरी अचानक अकस्मितपणे न सांगता कोणतरी पाहुणे आले आणि असे पाहुणे की जे तुम्हाला नको आहेत, की तुम्ही म्हणता कशाला आले हे काहीतरी मध्येच कसलं संकट ओढवलं, यांना कुणी बोलवलं होतं. हां, आता त्यांच्यामुळं हानिकारक परिणाम काही होत नाहीत, पण तुम्ही काय म्हणता त्या ठिकाणी, हे काय संकट आलं मध्येच, यांना कुणी बोलवले. अशाच पद्धतीनं पर्यावरणामध्ये देखील जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होत असतात, वेगवेगळ्या पद्धतीचं जागतिक तापमान वाढ आहे, त्याच पद्धतीनं आणखीन वेगवेगळ्या पद्धतीची प्रदूषण आहेत, यांच्यामुळं काय होतं तर पर्यावरणाचा जो काही संतुलन असतं हे बिघडलं जातं आणि ते पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळं वेगवेगळ्या आपत्ती येतात. आता आपत्ती येतात म्हणजेच काय तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपत्ती या शब्दासाठी मी एक शब्द सांगेन तुम्हाला, तो म्हणजे संकट. आपत्ती म्हणजे संकट. आता हा झाला फक्त एक शब्द की ज्याला पर्यायी शब्द आपण म्हणू शकतो, पण जर का आता तुम्हाला एवढ्यावर तर मार्क नाही मिळणार, आपल्याला व्याख्या करावी लागेल. व्याख्या कशा पद्धतीनं आपण आपत्तीची करू शकतो? पहा, आपत्ती म्हणजे काय, ज्या पद्धतीनं मी ते पाहुण्यांचं उदाहरण दिलं त्या पद्धतीनं पर्यावरणामध्ये देखील अचानकपणे आकस्मिकपणे काय होतात, भयंकर घटना घडतात. भयंकर अशा घटना घडतात की त्या कशा असतात, त्या धोकादायक असतात आणि त्यामुळं होणारे जे परिणाम असतात हे देखील खूप भयंकर असतात आणि त्याच्यामुळे काय होते, जीवितहानी आणि वित्तहानी होते. म्हणजे त्याच्यामुळे जनजीवन विस्कळीत होतं, जे काही तुमचे आर्थिक विकास आहेत त्याच्यावर देखील परिणाम होतो. अशा ज्या गोष्टी घडतात याला आपत्ती असं म्हणायचं. सो आपण या ठिकाणी पहा, आपत्तीची व्याख्या करूयात. आपत्ती म्हणजे काय तर पर्यावरणामध्ये अचानकपणे किंवा आकस्मिकपणे भयंकर किंवा धोकादायक घटना घडतात. अशा घटनांना आपत्ती असे म्हणतात. पहा, व्याख्या काय लिहिली आहे, पर्यावरणामध्ये अचानकपणे किंवा आकस्मिकपणे भयंकर किंवा धोकादायक घटना घडतात. अशा घटनांना आपत्ती असे म्हणतात. आणखीन एक छोटीशी आपण व्याख्या करूयात. पहा, आपत्ती म्हणजे अचानकपणे ओढावलेले भयंकर संकट की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर
परिसरातील जीवितहानी व वित्तहानी होते. जीवितहानी व वित्तहानी म्हणजेच मालमत्ता जी काय असेल ती. अशा घटनेला आपत्ती असे म्हणतात. पहा, आपण व्याख्या केली. आपत्ती म्हणजे काय? थोडक्यात अचानकपणे ओढावलेले भयंकर संकट की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जी काही मनुष्यहानी आहे आणि वित्तहानी आहे आणि जी काही त्या परिसरातील असणारी मालमत्ता आहे या सगळ्यांवरती भयंकर परिणाम होतो, अशा गोष्टीला किंवा अशा घटनेला आपत्ती असं म्हटलं जातं. पहा, मग पुढचा प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे की आपत्तीचे परिणाम कोणते? कोणाकोणाला म्हणायचं आपत्ती? कशाला म्हणायचं आपत्ती? आता पहा, आत्ता जे सध्या चालू आहे करोना, हा जो काही महाभयंकर रोग आलेला आहे ही देखील एक प्रकारची आपत्तीच आहे. पहा ना, त्यामुळं ती काय तुम्हाला हवीशी वाटते का? त्याचे परिणाम चांगले आहेत का? त्याच्यामुळं पहा काय झालं, सगळेजण घरी बसले त्यामुळे रोजगार गेला, नोकरीच्या संधी नाही आहेत. म्हणजे यामुळं पहा काय झालं, त्या परिसरातील जी काही असणारी मनुष्यहानी तर किती मोठ्या प्रमाणात झाली. मग असं जे संकट असतं याला काय म्हटलं जातं? याला आपत्ती असं म्हटलं जातं. पहा, मग या आपत्तीचे मुख्यत्वे करून दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. पहा, आपण प्रकार लिहूयात, मग तुम्हाला त्याचा अर्थ मी सांगते. आपत्तींचे प्रकार. एक काय सांगितलं मी तुम्हाला? नैसर्गिक आपत्ती. हे मुख्य दोन प्रकार आहेत आणि जेव्हा तुम्ही इयत्ता 10वी मध्ये जाल तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये आणखीन भर टाकून एक्स्ट्राच्या देखील आहेत, थोड्या याच्यापेक्षा जास्त आहेत. आत्ता इयत्ता 8वीला तुम्हाला एवढ्याच आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. आता या दोघांचा अर्थ काय आधी समजून घेऊया. प्रकार समजले कोणते आहेत? दोन. एक असतात नैसर्गिक आपत्ती आणि दुसऱ्या असतात मानवनिर्मित आपत्ती. थोडक्यात सांगते, नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? ज्या आपत्ती नैसर्गिक कृतींमुळे घडतात त्या आपत्तींना नैसर्गिक आपत्ती म्हणायचं. मग कोणत्या नैसर्गिक कृतींमुळे? तर पहा, ज्या काही निसर्गात घडणाऱ्या कृती असतात. निसर्ग म्हणजे कोण आहे? पर्यावरण आहे. पर्यावरण म्हणजेच कोण आहे? झाडे आहेत, फुले आहेत, फळे आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, तुमची परिसंस्था आहे, जैविक घटक आहे, अजैविक घटक आहेत. जैविक घटक कोणते? मनुष्य, प्राणी, वनस्पती. अजैविक घटक कोणते? हवा, पाणी, दगड, सूर्यप्रकाश, ढग. हे जे आहेत जमीन, दगड, हे जे आहेत यांना अजैविक घटक म्हणायचं आणि या दोघांना मिळून नैसर्गिक घटक म्हणायचं किंवा या दोघांना मिळून परिसंस्था असं म्हटलं देखील तरी चालेल. मग या सगळ्यांच्या कृतींमुळे ज्या काही आपत्ती ओढवतात, जे काही संकट ओढवतं त्या आपत्तीला नैसर्गिक आपत्ती असं म्हणायचं. सो थोडक्यात आपण लिहूयात नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय. इथं लिहिते मी. नैसर्गिक कृतींमुळे ओढवणारे संकट. त्याला नैसर्गिक आपत्ती असं म्हणायचं. तर मानवाच्या कृतीमुळे, आता याच्यावरून याचा अर्थ समजेल. मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? तर मानवाच्या कृतीमुळे किंवा ज्या आपत्ती पर्पजली म्हणजे मुद्दाम घडवून आणल्या जातात त्या आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती असं म्हटलं जातं. पहा, किंवा ओढावलेले संकट असं म्हटलं तरी चालेल. काही लिहा तुम्हाला हवे ते. पहा,
दोन प्रकार पाहिले आपण, नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक कृतीमुळे. मानवनिर्मित आपत्ती, मानवाने घडवून आणलेल्या, मुद्दाम घडवून आणलेल्या ज्या गोष्टी असतात किंवा त्याच्यामुळे जे ओढावलेलं संकट असतं त्याला मानवनिर्मित आपत्ती असं म्हणायचं. पहा, आपण उदाहरणं पाहूयात. उदाहरणासाठी आपण एक छोटासा तक्ता करूयात. पहा, या ठिकाणी मी लिहिते. मग कोणकोणत्या असतात नैसर्गिक आपत्ती आणि कोणकोणत्या असतात मानवनिर्मित आपत्ती ते आपण पाहूयात. हे मुख्य दोन प्रकार म्हटले तरी चालेल. ओके, पहा आता आपण नैसर्गिक आपत्ती पाहूयात. पहा, नैसर्गिक कृतींमुळे पहा तुम्ही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात काय होतं तर मोठ्या प्रमाणात पूर येतात. आता पूर येतं त्यामुळे काय होतं, जनजीवन विस्कळीत होतं. जे काही तिथलं मालमत्ता आहे त्या परिसरातील घरातल्या वस्तू, सगळे दागदागिने हे सगळं वाहून जातं. काही डॉक्युमेंट्स असतील महत्त्वाचे की जे नोकरीसाठी आवश्यक असतात हे सगळं काय होऊन जातं, वाहून जातं. अशा ज्या असतात यांना नैसर्गिक आपत्ती म्हणायचं. पहा, महापुराचं उदाहरण दिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की नैसर्गिक आपत्ती कोणकोणत्या. तर आपण वन बाय वन आता त्याची उदाहरणं पाहूयात. एक म्हणजे महापूर, दुसरं वीज पडणे ही देखील कशी आहे हो, नैसर्गिक आपत्ती आहे. ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी वीज पडते तेव्हा तेथील जनजीवन काय होतं, तिथले लोक जे असतात ती काय होतात, मरण पावतात. त्याच पद्धतीनं इतर जी मालमत्ता असते त्याच्यावर देखील परिणाम होतो. म्हणजे अशा सगळ्या गोष्टींवर परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी असतात, जे घटक असतात त्याला आपत्ती असं म्हणायचं. ओके, पहा आणखी आपण सांगू शकतो सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भूकंप. ही पण कशी आहे हो, तर नैसर्गिक आपत्तीच आहे. त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक हे देखील तुम्ही सांगू शकता नैसर्गिकमध्ये. त्यानंतर मोठमोठी जी चक्रीवादळे असतात ते सांगू शकता. त्याच्यानंतर वावटळी वादळे असतात ते तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर आग लागणे हे पण तुम्ही सांगू शकता. आता आग लागणे हे जे उदाहरण आहे हे तसं पाहिलं तर नैसर्गिक आपत्तीमध्ये पण येऊ शकतो. अचानकपणे पण आग लागू शकते आणि ती मानवनिर्मित पण असू शकते. सो हे जे उदाहरण आहे आग लागणे हे दोन्हीकडे सुद्धा येऊ शकतं. पहा, तर मानवनिर्मित आपत्ती कोणत्या कृती आहेत अशा की मानवामुळं घडणाऱ्यामुळं संकट येतं. तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं युद्ध हे काय केलं जातं, घडवून आणलं जातं. हो की नाही. सध्या आत्ता भारत आणि चीनच्या युद्धाचा वाद पेटलेला आहे. चीन आणि अमेरिकेचा वाद पेटलेला आहे. ही काही नैसर्गिक आपत्ती आहे का, ही अचानक आलेली आहे का, नाही. ही काय आहे, मानवांमध्ये असलेल्या वैमनस्यातून वैरातून घडून आलेली कृती आहे. म्हणून अशा प्रकारच्या ज्या आपत्ती असतात त्यांना मानवाने निर्माण केलेल्या आपत्ती त्यांना म्हणायचं मानवनिर्मित आपत्ती. सो आपण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले लिहूयात युद्ध. दुसरं आणखीन युद्धाशीच रिलेटेड सांगा मला काय आहे, बॉम्बस्फोट. आणखीन आपण काय लिहू शकतो या ठिकाणी, पहा, अपघात घडणे ही देखील मानवनिर्मित आपत्ती आहे. घडतो किंवा घडवून आणला जातो. पहा, त्यानंतर यात्रा व गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होणे. यात्रा व गर्दीच्या ठिकाणची झालेली चेंगराचेंगरी. त्यानंतर पहा, मोठमोठ्या दंगली होतात. तुम्ही ऐकलं असेल, अचानकपणे मोठी दंगल झालेली आहे. ही देखील मानवनिर्मित आपत्ती असते. सो आपण काय लिहूया तिथं, दंगली. आणखीन आपण इथं काय लिहू शकतो तर कारखान्यातील रासायनिक दुर्घटना हे सुद्धा आपण लिहू शकतो. रासायनिक दुर्घटना एवढ्या सफिशियंट आहेत. या सगळ्यांना म्हणायचं मानवनिर्मित आपत्ती. सो तुमच्या लक्षात आलेलं आहे आपत्ती म्हणजे काय,
आपत्तीचे प्रकार कोणते आहेत त्या प्रकारांची व्याख्या आपण पाहिली. त्यानंतर त्याच्यामध्ये असणारी उदाहरणे कोणकोणती आहेत, कशाला म्हणायचं आपत्ती. पहा आता आपत्ती म्हणजे काय आपण पाहिलं. आता दुसरा शब्द राहतो तो म्हणजे व्यवस्थापन. आता व्यवस्थापन म्हणजे काय. पहा एखादा कार्यक्रम असेल तुमच्या घरामध्ये किंवा स्कूलमध्ये एखादा कार्यक्रम असेल, तुम्ही डायरेक्टली उठून सुरुवात करता का हो, नाही करत. तुम्ही काय करता, आधी त्याचं नियोजन करता, नंतर मग नियोजनासाठी तुम्ही एक ग्रुप करता. ग्रुप केल्यानंतर कोणाकडे काय काम वाटून द्यायचं, कोणाकडे काय काम वाटून द्यायचं, गॅदरिंग्स असतं पहा तुमच्या शाळेमध्ये, व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करता, त्याचं नियोजन करता, मुलं सिलेक्ट करता, कोणाकडं काय काय काम द्यायचं, कोण कोण काय काय बघणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या मदतीने काय करता, एकात्मक अशी घटना घडवून आणता तुम्ही, हो की नाही. याला काय म्हटलं जातं, व्यवस्थापन म्हटलं जातं. सो व्यवस्थापनाची व्याख्या आपण करताना पहा, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय तर सुनियोजन किंवा योग्य नियोजन असं देखील आपण म्हणू शकतो. संघटनात्मक कृती म्हणजे एकत्र येऊन सगळ्यांनी केलेली कृती. सुनियोजन, संघटनात्मक कृती आणि समन्वय. आता ही तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली व्याख्या आहे, मी तुम्हाला ती आधी माझ्या भाषेमध्ये समजून सांगितली. काय सांगितलेलं आहे पहा, सुनियोजन, संघटनात्मक कृती आणि समन्वय यांची अंमलबजावणी करण्यासाठी घडवून आणलेली एकात्मक प्रक्रिया होय. म्हणजे काय हो तर आपत्ती व्यवस्थापन. तर पहा अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सुरुवात केलेली आहे, ओळख पाहिलेली आहे. आपण पाहिलं आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार कोणते, नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय, त्याची वेगवेगळी उदाहरणं आपण पाहिली आणि शेवटी आपत्ती व्यवस्थापनाची आपण व्याख्या पाहिलेली आहे. आपण या लेक्चरमध्ये आत्ता इथे थांबूयात आणि जो पुढचा पॉईंट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.